नमस्कार, मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखी संगिनीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्याबरोबर उपवासाचा पौष्टिक केक कसा तयार करायचा ते शेअर करणार आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी केक मस्त फुलला आहे व सुपर स्पॉन्जी तयार झाला आहे आणि हा केक मी बिना ओव्हनचा कुकरमध्ये तयार केला आहे। चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। उपवासाचा पौष्टिक केक तयार करण्यासाठी इथे मी 3 केळ सोलून त्याची मिक्सरमधून पेस्ट तयार करून घेतली आहे। आता ही केळीची पेस्ट मी मिक्सरच्या पॉटमधून बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते। आता यामध्ये 1 वाटी पिठी साखर घालायची, सोबतच अर्धा वाटी दही घालायचं, त्याचबरोबर पाऊण वाटी रूम टेम्परेचरचं दूध व 4 चमचे साजूक तूप घालायचं आणि हे सर्व चांगलं पिठी साखर विरघळेपर्यंत फेटून घ्यायचं आहे। मी तुम्हाला या ठिकाणी खूप महत्त्वाची टिप सांगते, ती म्हणजे ही रेसिपी करताना यातील सर्व पदार्थ हे रूम टेम्परेचरच असले पाहिजे, याची विशेष काळजी घ्यावी। कोणताही पदार्थ या रेसिपीमध्ये डायरेक्ट फ्रीजमधला वापरू नये, नाहीतर हा पदार्थ बिघडू शकतो। चाळणी ठेवून यामध्ये 2 वाट्या शिंगाड्याचं पीठ, सोबतच अर्धा वाटी राजगिऱ्याचं पीठ, अर्धा वाटी मिक्सरमधून बारीक केलेलं वरईचं पीठ घालायचं, सोबतच यामध्ये पाव चमचा विलायची पावडर, चवीपुरतं उपवासाचं सेंधव मीठ, 1 टीस्पून बेकिंग पावडर, सोबतच 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घालून हे सर्व जिन्नस चाळणीने चाळून घ्यायचे। कोणत्याही प्रकारचा केक करत असताना सर्व जिन्नस हे चाळणीने चाळून घ्यायचे, तेव्हाच केक हा सुपर सॉफ्ट व स्पॉन्जी तयार होतो। आता हे सर्व जिन्नस चमच्याने सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये 1 टीस्पून कॉफी पावडर व यात मी 1 टेबलस्पून दूध घालून यामध्ये ॲड करते। कॉफीमुळे केकला खूप छान टेस्ट येते व केकला कलरसुद्धा मस्त येतो। पाऊण वाटी यामध्ये रूम टेम्परेचरचं दूध घालायचं। आता हे सर्व जिन्नस एकत्रित चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही असं बॅटर तयार करून घ्यायचं। या ठिकाणी केकचं बॅटर तयार झालं। आता मी केक टिनला तुपाने ग्रीस करून घेते। आता या ठिकाणी तयार केलेलं बॅटर केक टिनमध्ये ओतून घ्यायचंय आणि केक टिनला 3 ते 4 वेळेस टॅप करून घ्यायचं। टॅप केल्यामुळे आपल्या बॅटरमध्ये जी काही एअर बबल असेल ती निघून जाईल आणि त्यामुळे आपल्या केकचं बॅटर हे चांगलं सेट होईल। आता यावरती मी आवडीनुसार बॅटरवरती ड्रायफ्रुट्स घालून घेते। मी कुकर ऑलरेडी 10 मिनिटं प्रीहीट करून घेतला होता। आता यामध्ये मी केक टिन ठेवून घेते। आता कुकरच्या झाकणाची सीटी व रिंग काढून कुकरमध्ये केक 40 मिनिटं बेक करून घ्यायचा। केक बेक होत असताना तो लो टू मीडियम हीटवरतीच बेक करून घ्यायचा। आता जवळपास 40 मिनिटांनंतर केकच्या मध्यभागी चाकूने चेक करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता चाकू क्लिअर आला आहे, याचा अर्थ केक चांगला बेक झाला आहे। केकला कुकरमधून बाहेर काढून थंड करून घेतला आहे। आता आपण चाकूने याच्या कडा मोकळ्या करून घेऊ। आता केक टिन डिमोल्ड करून घेऊ। त्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्लेटवर केक टिन उलटा करून घ्यायचा आणि केक डिमोल्ड करून घ्यायचा। वाव, मस्तच तुम्ही बघू शकता केक खूप स्पॉन्जी झाला आहे व केकला सुरेख रंग सुद्धा आला आहे आणि तुम्ही बघू शकता आपला केक हा सर्व बाजूने एकसारख्या रंगावरती बेक झाला आहे। आता मी तुम्हाला हा केक कट करून दाखवते। तुम्ही बघू शकता केक खूप स्पॉन्जी झाला आहे आणि चवीला तर खूपच अप्रतिम झाला आहे। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू याच्याच एका व्हिडिओसोबत सखी संगिनी किचनच्या पुढल्या भागात। धन्यवाद।